नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 10 जानेवारी शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। अमरावतीतील पिंपळखुटा गावाचा अनोखा निर्णय, संपूर्ण राज्यभरात चर्चा। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा गावाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक चांगला उपक्रम सुरू केला आहे। गावात दररोज सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजवला जातो आणि त्यानंतर सर्व विद्यार्थी मोबाईल व टीव्ही बंद करून अभ्यासाला बसणे आवश्यक असते। मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचा अभ्यास बिघडत असल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे। हा अभ्यासाचा भोंगा रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास सुरू असतो। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि अभ्यासाची सवय वाढत असून पालकांचाही या निर्णयाला मोठा पाठिंबा मिळत आहे। पिंपळखुटा गावाचा हा उपक्रम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे। प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असून सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहेत। या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल। निवडणूक काळात राज्य सरकारने ड्राय डे जाहीर केला आहे। त्यामुळे 13 जानेवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 15 जानेवारी मतदान संपेपर्यंत दारूची दुकाने, बार आणि परवाना असलेली मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे। पोस्ट विभागा अर्थात भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू झाली असून तब्बल 25,000 पदे भरली जातील। संचार मंत्रालयाने या भरती प्रक्रियेबद्दल शेड्यूल जारी केले आहे। या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। 20 जानेवारी 2026 पासून भरती प्रक्रियेला अर्ज करू शकता। भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे। इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वी अर्ज करावी लागणार आहेत। भारतीय डाक विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जात आहे। यातून ब्रांच पोस्ट मास्टर अर्थात BPM, असिस्टंट पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया असेल। या भरती प्रक्रियेसाठी खास गोष्टी म्हणजे सर्व 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण तणाव लक्षात घेऊन राज्य शासनाने शाळा तसेच खाजगी शिकवणी वर्गांसाठी गुरुवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। मात्र त्याला खाजगी शिकवण्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे। खाजगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांवर कोणताही मानसिक दबाव आणला जात नाही। याउलट सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते। सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी खाजगी शिकवणी वर्गांना लक्ष्य केल्याचे खाजगी कोचिंग क्लासेस शिखर संघटनेकडून सांगण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। बेरोजगारी आणि रोजगारांसाठी होणारे स्थलांतर या विषयाची नेहमीच चर्चा बीड जिल्ह्यात होत असते। मात्र जिल्ह्यातील तरुणांसाठी येणारा राष्ट्रीय युवा दिन रोजगारांची मोठी संधी घेऊन येत आहे। अंबाजोगाई येथे होणाऱ्या विशेष रोजगार मेळाव्यात 16 नामांकित कंपन्या सहभागी होणार असून तब्बल 781 पदांच्या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखती पार पडणार आहेत। कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राने या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला आहे। सोमवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अंबाजोगाई योगेश्वरी महाविद्यालयाच्या नागपूरकर सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत। 10वी, 12वी आणि तंत्र शिक्षण घेतलेल्या 18 ते 45 वयोगटातील तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी असेल। या मेळाव्यात बीडसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव येथील कंपन्यांसह
बँकिंग, विमा, ऑटोमोबाईल्स, IT, मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षा यंदा कॉफीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील परीक्षा पारदर्शक तथा कॉफीमुक्त परीक्षा घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या नियोजनातूनच परीक्षा केंद्रावर ड्रोन लावणे, भरारी पथकांचे नियोजन, CCTV कॅमेरे, पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे झूमद्वारे सुरू ठेवणे, संनियंत्रण कक्ष उभारणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आणि भावांसाठी दिलासादायक बातमी आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी 6माही साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. या साखरेमुळे तिळगुळ, हलवा यासारखे पारंपरिक गोड पदार्थ तयार करता येणार असून सणांचा आनंद अधिक गोड होणार आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण 75,696 अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी 4,534 क्विंटल साखरेचे नियतन करण्यात आले आहे. या कालावधीत प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकेला दरमहा 1 किलो साखर अशा प्रकारे 6 महिन्यांसाठी साखर वितरण केले जाणार आहे. ही साखर 20 रुपये प्रति किलो दराने रास्त भाव दुकानांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या महापालिका निवडणुकींसाठीचा जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. विकसित, संरक्षित, स्वच्छ व रोजगारक्षम छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प यात मांडण्यात आला. चिखलठाणा औद्योगिक क्षेत्रातील प्रेसिडेंट लॉन्स येथे हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात नवीन पाणीपुरवठा योजना, 685 कोटी रुपयांच्या निधीतून शहरात रस्त्यांची झालेली कामे यासह अन्य कामांचा गोषवारा देण्यात आला. आगामी 25 वर्षाच्या विकासाचे नियोजन करून ठोस उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहे. यात जालना रोड ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, चिखलठाणा ते वाळूज दरम्यान एक सलग उड्डाणपूल, शेंद्रा ते वाळूज व बिडकीन ते हर्सुल निमो मेट्रोसाठी प्रयत्न करणार, गावठाण गुंठेवारी भागात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महापालिकेच्या अटी शिथिल करणार, प्रत्येक घराला PR कार्ड देणार, शहराला 1 ऐवजी 2 ते 3 पर्यंतचे सरसकट वाढीव चटई क्षेत्र मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, कचरा व्यवस्थापन, रस्ते सुशोभीकरण व प्रत्येक रस्त्यावर सोलार पथदिवे द्वारे शहराचे रंगरूप बदलणार आहे, असे या जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केले होते. यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील काही महिलांनी KYC केली आहे. राज्यातील जवळपास 30 लाख महिलांनी KYC न केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये महिलांच्या पतीची आणि वडिलांची KYC करणे अनिवार्य आहे. या KYC मध्ये जर महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले तर त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. यासोबत ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.